माय माऊली नमस्कार. आज तुकाराम बीज जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग, महाराजांचे विविध युगात असलेले अवतार व कार्य मला माहिती आहे. तुकाराम बीज या दिवशी झालेले चौथे स्वर्गारोहण याविषयी थोडक्यात अभिवाचन करत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आज जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाला माहीत आहेतच, परंतु महाराजांच्या विविध अवतार कार्यामुळेच ते तुकाराम झाले हे माहिती आहे का? हे काही लोकांनाच माहीत असेल. तुकाराम महाराज हे कोणाचे अवतार, त्यांनी मनुष्य देहाचे सार्थक कसे केले, असे नानाविध प्रश्न आम्हा सगळ्यांना मनात येत असतील. तुकाराम महाराजांचा अवतार. पुराण कथेनुसार तुकाराम महाराजांचा पृथ्वी तलावरील अवतार म्हणजे सत्ययुगातील अमृषी होय. अमृषी ह्या अवताराबद्दल जर सांगायचे झाले तर अमृषी स्वरूप तुकाराय प्रथमतः दुर्वास ऋषींचे शिष्य होते. गुरु शिष्यामध्ये थोड्या प्रमाणात कलह निर्माण झाला होता. दोघांनाही शक्ती प्रदर्शन केले. दुर्वास ऋषींनी अमऋषीवर सुदर्शन चक्र सोडले. त्यातून पळ काढत अमऋषी ब्रह्मलोकात पोहोचले, पण सुदर्शन चक्राने त्यांचा पाठलाग काही सोडला नाही. शेवटी ते वैकुंठात गेले. भगवान विष्णूची शरणागती पत्करली. त्यांनी अमऋषींना दुर्वासांना शरण जा असे सांगितले. त्यानंतर दुर्वास ऋषींनी सुदर्शन चक्र रोखले. मात्र तुला प्रत्येक अवतार कार्यात गर्भवास सोसावा लागेल असा शाप दिला. अमऋषी कारणे गर्भवास सोसिसे. अमऋषी कारणे गर्भवास सोसिसे. महाराजांना गर्भवास सोसावा लागला. या गर्भवासात महाराजांनी देवाकडे एक मागणी केली हो. कोणती मागणी? तो अभंग कोणता तर हा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी. देवाने यावर प्रश्न विचारला की महाराज सुख कशात आहे? याचे उत्तर देणारा हा अभंग कोणता सांगते बघा. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुका म्हणे काही न मागो आनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. महाराजांचे 4 युगांप्रमाणे अवतार पाहिल्यास पहिल्या अवतारात म्हणजेच कृतयुगात तुकोबाराय प्रल्हाद स्वरूप होते. या अवतारात त्यांचे आराध्य दैवत श्री भगवान विष्णू होते. दुसऱ्या अवतारात त्रेतायुगात तुकोबाराय अंगद स्वरूप होते. तर तिसऱ्या अवतारात द्वापार युगात तुकाराम महाराज उद्धव स्वरूप होते. कलियुगात चौथ्या अवतारात ते नामदेवराय होते. तर 5वा अवतार हा तुकाराम नावाने जगात प्रसिद्ध झाला. कोणता? तुकाराम नावाने 5वा अवतार प्रसिद्ध झाला. याची साक्ष देणारा कोण? कोणता अभंग बरे? जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. सत्ययुग अमृषी, गुरु दुर्वास ऋषी, आराध्य दैवत विष्णू. कृतयुगमध्ये प्रल्हाद, गुरु आणि आराध्य भगवान विष्णू. त्रेतायुग अंगद, गुरु आराध्य दैवत राम. द्वापार युगात उद्धव, गुरु आणि आराध्य भगवान कृष्ण. कलियुग नामदेव, गुरु येसोबा खेचर, आराध्य भगवान परमात्मा पांडुरंग. कलियुग तुकाराम, गुरु बाबाजी चैतन्य आणि आराध्य भगवान परमात्मा पांडुरंग. तुकाराम महाराजांचा परिवार आणि शिष्य. तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव तुकोबा ओल्लोबा आंबिले मोरे. तुकोबा मूळचे देहू गावचे स्थानिक होते. कुटुंबात आई कनकाई, वडील ओल्लोबा मोरे, थोरला भाऊ सावजी, धाकटा भाऊ कानोबा असा परिवार होता तुकारामाचा. महाराजांची पहिली पत्नी रुक्माबाई, दुसरी जिजाबाई उर्फ अवली. महाराज आणि रुक्माबाई यांचा पहिला पुत्र संतू. यानंतर अवलीची मुले, पहिली मुलगी गंगा, दुसरी तिसरी मुलगा भोळ्या, विठू, चौथी मुलगी भागीरथी. महाराजांचे आराध्य दैवत विठोबा. महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य. महाराजांचे शिष्य नाऊजी, बहेनाबाई शिवूरकर. स्वर्गारोहणानंतरचे महाराजांचे शिष्य निळोबा राय, कान्होबा राय. तुकाराम महाराज हे नामदेवांचे अवतार कार्य पूर्ण करण्यास आले होते. याची साक्ष देणारा अभंग कुठला? प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. याबरोबरच महाराज कनकाईच्या पोटीच का जन्माला आले याची ग्वाही देणारा अभंग.
अभंग राहिले 4 कोटी, म्हणून तुका कनकाईच्या पोटी. तुकाराम महाराजांना काव्यस्फुरण झाले. तुकाराम महाराज मुळात विठ्ठल भक्त असल्यामुळे त्यांना अभंगाचा सहवास लहानपणीच मिळाला होता. वारकऱ्यांच्या मुखातून उच्चारलेल्या अभंगाचा महाराज विचार करायचे. अभंगात काय वर्जे करायचे, कसे संसार सागरातून तरून जायचे, याचा विचार ते करायचे. दरम्यान त्यांनी एकांत स्वीकारला. एकांतात स्वतःचा शोध लागल्यानंतर भगवान परमात्मा पांडुरंग संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांनी तुकारामांना स्वप्नात दृष्टांत दिला. समाजाला दिशा देण्याचे काम तुझ्या लेखणीतून होणार आहे, असे विठ्ठला नामदेवाने सांगितले. त्याची साक्ष देणारा अभंग कुठला? नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सर्व पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वाहू घे निमित्त बोलो नको. माप मटाकी सळे धरिले विठ्ठले, थापडोनी केले सावधान. तुकाराम महाराजांचे संसाराविषयी मत. तुकाराम महाराजांच्या लेखी संसार या शून्यात जसा जमा असला तरी महाराज उपदेश करताना सांगता की लोको प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रपंच नसला तर परमार्थ होत नाही, परमार्थ नसला तर प्रपंच नीट करता येत नाही. त्यामुळे महाराज एका ठिकाणी सांगता, प्रपंच करोणी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग. महाराज म्हणतात, ज्या व्यक्तीच्या लेखी संसाराला नगण्य किंमत आहे, जो हरिभक्तीचा असुरलेला आहे, त्याच्या संसारात कधीच व्यथा येणार नाहीत. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढत हा पुण्य धर्म. हरिभजने धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेने भववेता गाईल तो. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगता, संसार म्हणजे एक प्रकारचे व्यसनच. व्यसनाधीन लोकांना हरीची व्याप्ती कळत नसते. जे संसार करत बसतात, हरीला भजत नाही, त्यांचे ब्रह्मांडात अखंड वास्तव्य राहत नाही. जे संसारात विलीन असतात त्यांना नाम कळत नाही, पचत नाही, असा आशय देणारा अभंग. संसाराच्या अंगी अवधीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे झोळे झाले त्रिभुवन, विषम गुण सांडिले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखी जे तोंड विटाळाचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. महाराजांचा जिजाबाईस उपदेश. महाराजांची दुसरी पत्नी जिजाबाई उर्फ अवली. जिजाबाईंची श्रद्धा लहानपणापासून भगवान कृष्णावर होती. भगवान पांडुरंगाबद्दल त्यांच्या मनात अतिशय ईर्ष्या होती. महाराजांना कवित्व सुचल्यानंतर महाराज पांडुरंगाचे गुण गाऊ लागले, वारीला जाऊ लागले, भजन कीर्तनात रंगू लागले. महाराजांच्या या स्वभावाचा अवली एका अभंगात तिरस्कार करते. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो पंढरीशी स्वामी माझा. फुटकाच विना त्याला 2 तारा, घाली रजारा पंढरीशी. महाराजांच्या पत्नींता, हो माझ्या दादल्याला त्या पंढरीच्या भूताचे वेळ लागले. आषाढी कार्तिकी एकादशीला माझा पती संसार वाऱ्यावर सोडून पंढरपूरच्या वाऱ्या करतो. हो, त्याचा विना तुटला याचे त्याला भान नाही. फक्त पंढरपूरला झाला का तो घालीत असतो. माझ्या चौघे बहिणी नांदती सुखात, ऐशी कैसी माझी कर्म रेषा. जिजाई म्हणते, माझ्या चौघी बहिणी अगदी सुखाने नांदत आहे, पण माझ्याच पदरात तुकोबासारखा देववेडा दादला मिळाला. माझी कर्मरेषा वाईट. आमच्या घरात खायला अन्न नाही, मुलं बाळ उपाशी, पण माझ्या नवऱ्यालाच काही नाही. माझे मायबाप बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. जिजाई या चरणात त्याच्या आई वडिलांना बोलत लावतात. त्या म्हणता, माझ्या आई वडिलांना माझ्यासमोर हे योग्य केले नाही, त्याने उगाच मला तुकोबासारख्या भिकाऱ्याची पत्नी बनवलं. तुका म्हणे कांते सेना बोलावे, शरणसी धावे विठ्ठलासी. यावर महाराज म्हणतात, जिजाई असं वाईट बोलू नकोस, यापेक्षा तू भगवान विठ्ठलाला शरण जा. काय म्हणतात महाराज? जिजाई असे वाईट बोलू नको, यापेक्षा तू भगवान विठ्ठलाला शरण जा. आपण सुद्धा वाईट न बोलता भगवंताला शरण जावे, आपल्या मनातील प्रश्न सांगावे, नक्की आपल्याला मार्ग सुचतोय. तुकाराम महाराज की जय.